नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला, याची पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर, इयत्ता पहिली, विषय मराठी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आई या स्वर चिन्हाचे ओळख करून घेणार आहोत. दोन मात्रा अक्षराला कसे देतात हे आज आपण बघणार आहोत. पान नंबर 47, सादरीकरण श्री बापू कारभारी चतुर, याची पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी 14 खडी अक्षरामधील जी स्वरचिन्ह असतात त्या स्वरचिन्हामधील दोन मात्रा असलेल्या स्वरचिन्हांची आज ओळख करून घेणार आहोत. प्रत्येक अक्षराला दोन मात्रा दिल्यानंतर त्याचे वाचन लेखन आपण आज बघणार आहोत. गिरव, लिही, मन. आई. बघा विद्यार्थी मित्रांनो, आई या स्वरचिन्हांची ओळख करून घेत असताना प्रथम त्याचा आकार व्यवस्थित बघा. त्याप्रमाणे गिरवा. या पद्धतीने गिरवल्यानंतर आपण दुरेखीमध्ये आई अक्षर कसं लिहितात ते बघूया. म्हणा माझ्या पाठीमागे, आई, 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 आई. बरोबर, छान. अशा पद्धतीने आई अक्षर तुम्ही गिरवा आणि दोन रेघेच्या वहीमध्ये छान पद्धतीने लिहा. चित्र बघ, नाव सांग, आई अक्षराला गोल कर. बघा बरं, हे चित्र कशाचं आहे? कशाचे? बरोबर, आयरन. कशा चित्र आहेत? आयरन. आपण आता त्याचे शब्द वाचन करूया. आई र न. बरोबर. बघा बरं, हे चित्र कशाचे आहेत? ऐकणे. बरोबर, तो मुलगा काहीतरी ऐकतोय. शब्द वाचन करूया आपण. ऐक. बरोबर, या दोन्ही शब्दामध्ये आई आलेला आहे. या पद्धतीने आई आपण काढायचा, वाचन करायचं. बघा बरं, आयरन या शब्दामध्ये आई हा सुरुवातीला आलेला आहे, त्याला गोल केलेला आहे. ऐक या शब्दामध्ये बघा बरं. बरोबर, ऐक यामध्ये सुरुवातीला आई आलेला आहे, त्याला गोल केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्येक अक्षराला दोन मात्रा कसे देतात ते बघूया. बघ, ऐक, वाच. मात्रा नेहमी रेषेच्या वर देतात. शिरोरेषेच्या वरती दोन मात्रा दिलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बघा, ब हे अक्षर आहे. बला वरती दोन मात्रा दिलेल्या आहेत. त्यापासून बनलेला शब्द अक्षर बै. बै, बै. बरोबर, छान. वाचा बरं माझ्या पाठीमागे. बला दोन मात्रा बै. बला दोन मात्रा बै. बला दोन मात्रा बै. बरोबर, छान. आता आपण क ला दोन मात्रा देऊया. क ला दोन मात्रा दिल्यानंतर कै. त ला दोन मात्रा दिल्यावर तै. या पद्धतीने आपण प्रत्येक मराठीमधील जी मुळाक्षर आहेत, व्यंजन आहेत, त्यांना आपण दोन मात्रा देऊ शकतो. चला तर मग आता आपण काही अक्षरांना आपण दोन मात्रा देऊन बघूया. तुम्ही लक्षपूर्वक बघा. दोन मात्रा जोडून लिही. जसे
क ला दोन मात्रा कै, मला दोन मात्रा मै, ला दोन मात्रा लै, ला दोन मात्रा घै, ला दोन मात्रा रै, ला दोन मात्रा बै, ला दोन मात्रा नै, ला दोन मात्रा सै, ला दोन मात्रा पै, ला दोन मात्रा तै, ला दोन मात्रा चै, ला दोन मात्रा लै, ला दोन मात्रा है, ला दोन मात्रा झै, ला दोन मात्रा दै, ला दोन मात्रा दै, ला दोन मात्रा वै, आणि शेवटी काय आहे ला दोन मात्रा गै. अशा पद्धतीने आपण मराठीमधील जेवढे अक्षर आहेत त्यांना दोन मात्रा देऊ शकतो आणि त्यांचं वाचन पण करायचं बरं का. आता तुम्ही स्वाध्याय सोडवायचा. आपण दोन मात्रा असलेले स्वर चिन्हांची ओळख करून घेतली. आता त्यावर आधारित आपण स्वाध्याय बघूया. शब्द वाच लिही. बघा, या सुरुवातीला जे अक्षर दिसतात त्यांना दोन मात्रा लावलेल्या आहेत. क ला दोन मात्रा कै, ला वेलांटी री, कैरी. म्हणा बरं माझ्या पाठीमागे आहे कैरी. बरोबर, छान. ला दोन मात्रा बै, बैल. बरोबर. आता पुढे कोणतं अक्षर आहेत? ला दोन मात्रा पै, ला मात्रा से, पैसे. बरोबर. आता तुम्ही काय करायचं, कैरी, बैल, पैसे हे सर्व शब्द खालच्या ओळीमध्ये योग्य आकारात काढून तुम्ही लिहायचे आहेत, वाचायचे पण बरं का. बघा बरं, हे चित्र कशाचे आहेत आपण बघितलेलं आहे. काय? आयरन. एकदम बरोबर. आता आपण काही शब्द बघूया. चित्र पाहून नाव सांग. बघा बरं, कोणकोणते शब्द आहेत? ऐक, एक, आयरन, यडका. बरोबर. आता तुम्हाला अभ्यास काय माहित आहे? यामधून दिलेले जे शब्द आहेत त्यामधून चित्राचे कोणता शब्द आहे चित्राचा तो तुम्हाला शोधायचा आहे. आयरन. बरोबर. आणि तुम्ही तो लिहायचा. धन्यवाद.